मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज औंधचं मैदान पारंपरिक मैदान यात्रेचं संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला आहे विठ्ठल नाना यांचा नागे. नाना नमस्कार. नमस्कार. पहिला गुलाल. हो पहिला गुलाल. काय आनंद आहे आजचा. म्हणजे एक प्रकारे बरीचशी इच्छा होती तुमची की नागे पळत होता, जिद्दीनं पळत होता, पण कुठेतरी जरा थोडंसं हे होत होतं. हरजीत होती, त्याचं काय हरजीत सण केली पाहिजे, हरबी सण झाली पाहिजे, जिद्द बी सण झाली पाहिजे तर क्षेत्र आहे. कशी नाना तयारी भरपूर चालली होती तुमची, कशा पद्धतीने तयारी करून घेत होता? कारण तुमची पण मनामध्ये जिद्द होती की बाबा नागेनं गुलाल घ्यावा, फायनलचा गुलाल घ्यावा. हो घेतला असते ना फायनल. कसं म्हणजे तयारी कशी करून घेतली आता सध्याच्या? तयारी नियोजन व्यवस्थित केलंय, त्याला काय पण बैल आम्ही अजून जरी नागे आणला तरी आम्ही कोणाला चांगला ह्याला बैल कोणाला नाही म्हणलंच नाही, आपल्या याला त्याला सगळ्याला दिला. म्हणजे आपण आणायला आताच एक नंबर केला पाहिजे, आमची अशी इच्छा नसते, आम्हाला गुलाला जाईल एवढं. म्हणजे ओळखी संबंधीनं जे काय पैरे होतील ते करताय तुम्ही म्हणजे आता. बरं आज कुणासोबत नाराज नाही झालं पाहिजे, पैरा करतो. आज कुणासोबत पडलं कसं काय नागे? आज भारत म्हणजे तुमची एक प्रकार म्हणायचं घरचीच जोडी, घरची जोडी. कशा पद्धतीने म्हणजे गट सेमी ला कसं स्पीड लागलं आणि फायनलला निर्णय कसा झाला? कसं मुश्रीफने आणली. बरं नाना यापूर्वी 2 मैदानात क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला मला वाटतं, म्हणजे गुलाल लागत होता. गुलाल लागलाय त्याने आम्हाला आणला, ते दुसऱ्या अड्ड्यापासून गुलाल त्याने चालू केला. नाग्या जेव्हा घेतला तुम्ही त्या एक विशिष्ट बाबा त्याच्यात क्वालिटी बघूनच घेतला, त्याला काय बघितलेलं नाग्या घेताना? म्हणजे कारण मला वाटतं लांबून घेतला नाग्या आम्ही घेतला. नाग्या आम्ही आता सांगतो आम्ही गुलालाच्या आशा त्याला घेतला नाही, आपल्या दावणीला बैल नाही, बैल गोड दिसला या हिशोबाने आम्ही तो बैल आम्ही घेतला. आणि नाना नामकरण बदललं. पहिल्यांदा होतं मला वाटतं वेगळं नाव होतं, नाच्या नाव होतं, नाग्या नाव केलं. कारण ते मला वाटतं नाव ती बरोबर वाटत नाही, टाइम ती नाव वेगळं केलं. अजय शेटनं दोघांना बसून नियोजन केलं. अजय शेट काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण बरीचशी साथ असते आणि एक प्रकारे फोन वगैरे झाला का फायनल नंतर? फोन त्याच दिवसात 7-8 फोन. काय म्हणाले कसं काय नाही, त्यांना गुलालात राहिला तिकडे त्यांनी वायरा MP ला येते तिकडे त्यांनी. बरं नाना संपूर्ण टीम तुमची सोबत असते आणि टीमचं यश आहे, कारण एक प्रकारे त्यांची पण मनामध्ये इच्छा होती ती आज नाग्यानं पूर्ण करून दाखवली. पूर्ण ती. काय प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया वगैरे कशा आल्या? काय प्रेक्षकांचं काय सगळ्याची इच्छा होती नाग्या गुलालात राहिला आणि त्यानं आपलं जिंकू दिलं, सगळ्याची मन जिंकली. त्याच्यामुळे त्याचं काय सांगितलं एवढं कमी झालं. ते आम्ही आणला होता अजय शेटनं, आम्ही फायनलच्या आशा नाही पण आपल्या दावणीला बैल नाही गोळा दिसतो ह्या हिशोबाने आणला होता. असाच आमचा जन गुलाल किती करत राहिला चिकार झाला आम्हाला. मला वाटते नाग्या जिथून घेतला तिथून मला वाटते सेकंदाच्या किंवा बिनजोडच्या स्पर्धा व्हायच्या. कोणत्या प्रकारच्या? शंकरपटात. आणि तिथं पाहिलं होतं का तुम्ही की बाबा कशा पद्धतीने? मला वाटतं तुम्ही गेलेला आहे का? बघितला. नाना जे आधीचे बैलगाडी मालक होते त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं ज्यावेळेस नाग्या तुम्हाला दिलं त्यावेळेस त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एक जीव असतो कुठल्याही चित्रा आपल्या असले की त्या माणसाचा जीव असतो त्याच्यावर 100%. त्याच्यामुळे वाद्य येताना वाटतच की. बरं माऊलींना कॉल झाला का? म्हणजे तुमच्या मिसेस आहेत त्यांना कॉल झाला का नाही? कसं काय? सगळ्याच फोन येतात, आपण करतच नाही घरी जातो, सगळे त्यांचंच फोन येतात गावात. नाना बरीच वर्ष झालं मैदान पाहताय, मैदान कशा रीतीने झालं? कारण एक प्रकारे यमाई देवीचा आशीर्वाद आहे. त्या मैदान मला पहिल्यापासून की जेवढी मैदान मी गाडी हाणाय शिकवली तेवढ्या मैदानात तिथं फायनल राहिले. म्हणजे बरेचसे फायनल या मैदानाच्या आठवणी बरेचशे आहेत तुमच्या. तरी भारत आणि जी नागेची जोडी वैशिष्ट्यपूर्ण काय जाणवतं पळताना? म्हणजे कशा पद्धतीने मानकरी होती मोठा आनंद आहे. कारण पळ म्हणजे दोन्ही बैल एकमेकात सरून पळतात आणि त्यामुळेच हे यश प्राप्त होतं म्हणावं लागेल. तुमच्या तालमीचा पैलवान म्हणजे आपला मुशरफ बद्दल काय सांगाल? त्याचं काय झाला, चांगला ट्रेन तो करतोय, त्यामुळे काय त्याचा नाही विषयच नाही. नाना कुणाला समर्पित करायला आजचा विजय? सर्व चाहते सरांना. म्हणजे एक प्रकारे आज उणीव सरांची भासली म्हणावं लागेल 100%. हे जोपर्यंत आम्ही अजय शेट आम्ही तोपर्यंत त्यांचं नाव नाही हे करून देणार, नागे बी नाव त्यांचं जाऊन देणार. बरोबर.
नाना आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच नागे आता मैदान गाजवत राहील इथून पुढचे. आणि नियोजन कसं असणार आहे आता पुढचं, कसं बघू मोठी आता. मैदान आहेत बघू आता कसं 26ला मुंबईला मोठं मैदान आहे. बघू आता कसं काय मुंबईला जायचं नियोजन आहे आमचं, त्यातनं अजून काय होते. बरं, म्हणजे नागे एखाद्या वेळेस मुंबईला पळू शकतो तिकडे. हो. धन्यवाद नाना.